यूज प्रॉपर पंक्च्युएशन इन द ब्लँक स्पेस ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. ओके, 2021 ची मुख्य परीक्षा जेव्हा झाली ना, याच्यावरून बराच या प्रश्नावरून बराच गदारोळ झाला. बरं, गदारोळ होण्याचे कारण सुद्धा काय? आय हॅव नो मनी डॅश डॅश देअरफोर आय कॅनॉट अफोर्ड अ सर्वंट. माझ्याकडे पैसे नाहीयेत म्हणून मी एखादा शिपाई ठेवू शकत नाही असं म्हटलेलं. बरं ठीक आहे, काय अडचण नाही, नको ठेवू. पण हा जो देअरफोर दिसतोय ना, मग हा आपल्याला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन दिसतो. मग कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनच्या अगोदर काय येणार नाही? त्यांनी सांगितलं की एखादं सेमिकोलन येणार नाही. कोलनचा तर संबंध नाही. चला, कोलन कधी असतं बरं? जेव्हा आपल्याला एखादी सांगायचंय, मला काय सांगायचंय की गीता सेज असं म्हणून मी जेव्हा कोट करतोय ना, म्हणजे गीतेत काय सांगितलं हे सांगताना, तेव्हा मी अशा प्रकारे कोलन देऊ शकतो. एखाद्या गोष्टी, एखाद्या कोणतरी सांगितलेलं त्यांना कोट करायचं, म्हणजे त्यांचं कोटेशन लिहायचं, त्यावेळी आपण असं कोलन देऊ शकतो. किंवा मला काहीतरी लिस्ट बनवायची आहे, मग मी सांगतो की मला पुढील वस्तूंची आवश्यकता आहे, आणि मग असं मी कोलन देतो आणि मग पुढे लिस्ट बनवतो, तेव्हा सुद्धा कोलन ठीक आहे. कोलन या ठिकाणी येणार नाही. हायपन असतो जे आपले कंपाऊंड नाउन्स आहेत किंवा कंपाऊंड वर्ड्स आहेत, जसं सन इन लॉ, सिस्टर इन लॉ, ब्रदर इन लॉ, राईट. सन इन लॉ, सिस्टर इन लॉ, ब्रदर इन लॉ, कमांडर इन चीफ, फादर इन लॉ असेल किंवा मदर इन लॉ असेल, अशा वर्ड्समध्ये आपण हायपनचा वापर करतो, राईट. सन इन लॉ, बरोबर. हायपनचा विषय संपला. आता राहिलं कॉमा आणि सेमिकोलन. काहींनी सांगितलं की इथं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आल्यामुळे इथं सेमिकोलन येणार नाही म्हणे. इनकरेक्ट आहे. मी त्याचा प्रूफ सुद्धा घेतला. पार्ट स्टोरी मधील बघा, एक पंक्च्युएशन वाला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये रूल दिलेला आहे. इथं बघा, इथं क्लिअरली एक नोट दिली आहे बघा. इवन इफ अ क्लॉज इज इंट्रोड्युस्ड बाय द मोस्ट कॉमनली एम्प्लॉइड कंजंक्शन्स ऑफ द कोऑर्डिनेट, म्हणजे कोऑर्डिनेट कंजंक्शन जरी आलेले असतील तरी सुद्धा कोऑर्डिनेट क्लॉजेस अँड, बट, ऑर, इटसेट्रा, इट इज ऑफन सेट ऑफ बाय अ सेमिकॉलन. त्यांना वेगळं करताना सेमिकॉलनने वेगळं करायचं. कसं? सेंटेन्स बघा. नेव्हर लिसन टू हिज टेल्स, सेमिकॉलन. डोंट बिलीव्ह व्हॉट ही सेज, सेमिकॉलन. आता हा अँड दिसतोय का? दिसला अँड. मग तो अँड काय? कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. तरी सुद्धा त्याच्या अगोदर सेमिकॉलन आलाय की नाही पार्ट पुस्तकात. आणि म्हणून इथं जे आहे ना, आय हॅव नो मनी, आपल्याला इथं घ्यावं लागेल सेमिकॉलन. देअरफॉर आय कॅन नॉट अफोर्ड अ सर्वंट, आणि म्हणून सेमिकॉलन इज द आन्सर. कळालं? नंबर 3 आन्सर काय? कॉमन येणार ते. ओके.